तर तोफगोळे आणि काही ड्रोन सुद्धा दिसलेले आहेत। त्याचबरोबर ड्रोन सुद्धा लोकेट झालेले आहेत भारत पाकिस्तान सीमेवर। राजस्थान असेल, पंजाब असेल, जम्मूतल्या काही सेक्टर्स मध्ये पाकिस्तानी ड्रोन लोकेट झालेले आहेत भारतीय लष्कराकडून। ओमर अब्दुल्लांनी देखील ड्रोन फिरतानाचे व्हिडिओ ट्विट केलेले आहेत। श्रीनगरमध्ये 6 ते 7 स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आलेत। पंजाबच्या हुशियारपूर आणि फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून 3.5 तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय। जम्मू, राजस्थान आणि पंजाब राज्यात आज पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। साहजिकच स्थानिकांमध्ये एक प्रकारे घबराटीचं वातावरण आहे, कारण ज्यावेळेला युद्धविराम जाहीर झालं, दोन्ही देशांनी जाहीर केलेलं होतं, त्याच्यानंतर स्थानिकांनी, रहिवाशांनी, खास करून एलओसी मधल्या भागामधल्या स्थानिकांनी एक सुटकेचा निश्वास टाकलेला होता की युद्ध जे आहे ते संपलंय। मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। पाकिस्ताननं पुन्हा एकदा आगळीक केलेली आणि 3.5 तासातच पुन्हा एकदा जम्मू असो, त्याच्यात पंजाब असो, राजस्थान असो, याच्यामधल्या वेगवेगळ्या भागांना ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। मात्र आपली एअर डिफेन्स सिस्टीम कडून त्यांचे प्रत्येक प्रयत्न जे आहेत ते निष्क्रिय केले जात आहेत। प्रत्येक हल्ला जो आहे तो या ठिकाणी परतवून लावला जातोय। आकाशामध्ये हे ड्रोनने केले गेलेले हल्ले जे आहेत ते या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। घबराटीचे एक प्रकारे वातावरण जे आहे या ठिकाणी निर्माण झालंय। दल लेक परिसरामध्ये मोठमोठे आवाज जे आहेत स्फोटांचे ते ऐकू आलेले आहेत। ओमर अब्दुल्ला यांनी ड्रोन फिरतानाचे व्हिडिओ जे आहेत ते ट्विट केलेत आणि शस्त्रसंधीचं काय झालं, युद्धबंदी जाहीर करण्यात आलेली होती, त्याचं काय झालं असा सवाल त्यांच्याकडून करण्यात आलाय। श्रीनगरमध्ये पुन्हा ड्रोन दिसलेले आहेत, ड्रोनच्या गिरट्या या ठिकाणी दिसल्या आहेत। आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी ताकदवान आहे, सामर्थ्यवान आहे की प्रत्येक हल्ल्याला परतवून लावते, प्रत्येक ड्रोनला काही सेकंदामध्येच निष्क्रिय करते, हवेतच पाडून टाकते। Fire, fire. Was fazla mun? Fazla was mun? Was mun fazla? श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसलाय। जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहेत, सायरन वाजवले जात आहेत। श्रीनगरमधल्या काही भागात स्फोटांचे देखील आवाज आलेले आहेत। नौशेरामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती परत एकदा सुरू केलेल्या आहेत। हरताळ फासलेल्या युद्धबंदीला पाकिस्तानने वास्तविक याच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सीज फायरचं पालन सगळ्याच देशांनी करणं अपेक्षित होतं, पण पाकिस्तानने युद्धविराम तोडलाय। श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा